मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील असे 10 आमदार ज्यांनी निवडणूक आयोगाकडे आपल्या शपथपत्रामध्ये सर्वात कमी संपत्ती जाहीर केली आहे। ही माहिती निवडणूक अर्जासोबत दिलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रावर आधारावर आहे। या व्हिडिओचा उद्देश फक्त माहिती देणे आहे, कोणत्याही बदनामीचा हेतू नाही। चला तर जाणून घेऊया मग। एकवर आहे डहाणू मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले यांनी आपल्या शपथपत्रात अत्यंत कमी संपत्ती जाहीर केली आहे। त्यांची घोषित संपत्ती काही लाखाच्या आत असल्याची नोंद आहे। साधी राहणीमान आणि स्थानिक प्रश्नावर काम करणारे आमदार म्हणून त्यांची ओळख आहे। नंबर 2 वर आहे राम सातपुते यांनी तुलनेत कमी मालमत्ता जाहीर केली आहे। तरुण आणि आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची ते ओळख आहे। नंबर 3 वर आहे फारुख शाह यांनी जाहीर केलेली संपत्ती इतर अनेक आमदारांच्या तुलनेत कमी आहे। त्यांची संपत्ती प्रामुख्याने व्यवसाय आणि वैयक्तिक मालमत्तेवर आधारावर आहे। नंबर 4 वर येतात शेतकरी कुटुंबातून आलेले देवेंद्र भुयार यांनी देखील मर्यादित मालमत्ता जाहीर केली आहे। ग्रामीण भागातील प्रश्नावर ते सातत्याने आवाज उठवत असतात। नंबर 5 वर आहे शांताराम मोरे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्राच्या तुलनेत कमी संपत्ती दाखवली आहे। स्थानिक पातळीवर त्यांचे संघटन मजबूत मानले जाते। नंबर 6 वर आहे आदिती तटकरे यांनी जाहीर केलेली संपत्ती ही काही कोटींच्या खाली आहे। तरुण महिला नेतृत्व म्हणून त्या चर्चेत असतात। 7 वर आहे डॉक्टर किरण लहामटे यांनी मध्यम स्वरूपाची संपत्ती जाहीर केली आहे। आरोग्य व ग्रामीण विकासावर त्यांचे लक्ष असते। नंबर 8 वर येतात मुफ्ती इस्माईल काझमी यांनी देखील तुलनेने कमी मालमत्ता जाहीर केली आहे। मालमत्तेमध्ये त्यांचा मजबूत जनाधार आहे। नंबर 9 वर आहे रावसाहेब अंतापूरकर यांनी जाहीर केलेली संपत्ती इतर अनेक आमदारांच्या तुलनेत कमी आहे। नंबर 10 वर येतात श्रीनिवास वनगा यांनी देखील मर्यादित संपत्ती जाहीर केली आहे। आदिवासी भागातील प्रश्नावर त्यांचा भर असतो। ही सर्व माहिती निवडणूक शपथपत्रावर आधारावर आहे। संपत्तीमध्ये जाहीर केलेली एकूण मालमत्ता यात चल अचल मालमत्ता समाविष्ट असते। काळानुसार संपत्तीमध्ये बदल होऊ शकतो। हा व्हिडिओ फक्त माहिती आणि जनजागृतीसाठी आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, संपत्ती कमी असणे म्हणजे त्यांचे चांगले नेतृत्व असते का? कमेंटमध्ये तुमचे मत लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा। धन्यवाद।